तिथे लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केलेलं आहे। मात्र त्यांनी उपोषण स्थगित करत आहोत असं म्हणताना पुनरुच्चार केला की आम्ही आमचं उपोषण आंदोलन स्थगित करतो आहोत, मात्र उपोषण थांबवलेलं नाही। आमचा लढा हा सुरूच राहणार आहे। आमच्या काही मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहे आणि म्हणून आम्ही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत आहोत असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित, मात्र हा लढा सुरूच राहणार आहे। आता आम्ही आक्षेप घेतलेल्या हरकतींची श्वेतपत्रिका काढावी असं देखील हाके म्हणतायत। पण बघतोय की दोन मागण्या सरकारकडनं मान्य झाल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। एकतर सगळे सोयऱ्यांचं आरक्षण देणार नाही असं सरकारनं आश्वासन दिल्याचं म्हटलं आणि सोबतच बोगस कुणबी प्रमाणपत्र ज्यांनी दिली असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं देखील सरकारने आश्वासन दिल्याचं हाके म्हणालेले आहेत। आणि ह्याच दोन मागण्या मान्य झाल्यानं आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत असं म्हटलं। पुन्हा एकदा आपण ऐकूयात की उपोषण सोडताना स्थगित करताना हाके नेमकं काय म्हणाले। पण शासन गेल्या 3 वर्षापासून ती केस केलेला येत नाही। शासन तिथं विनंती केलेली आहे का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला भेटलं पाहिजे। त्यामुळे हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत आणि या सर्व मान्यवर मंडळींना आणि शासनाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत। याचा अर्थ असा नाही की आमच्या त्याला काही कळत नाही, समजत नाही आणि त्याला भावना नाही हे समजू नये। आणि आज आम्ही हे आंदोलन सन्माननीय मान्यवरांच्या स्थगित करत आहोत। पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत। तर आपण बघतोय लक्ष्मण हाकेंनी जेव्हा आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली तेव्हाची हे दृश्य। मात्र सोबतच ते म्हणाले की आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत, थांबवलेलं नाही। आमचा लढा हा सुरूच राहणार आहे आणि लवकरच आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचं देखील ते म्हणाले। 10 दिवसांपासून सुरू असलेलं अखेर उपोषण थांबलेल्या लक्ष्मण हाके आणि वाघमारे दोघांनीही आपापलं उपोषण मागे घेतलेलं आहे, मात्र लढा सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले। पण बघतोय सरकारनं त्यांची दोन मागण्या पूर्ण केल्या आणि तसं आश्वासन दिलं। एकतर सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण देणार नाही असं त्यांनी सरळ सरकारनं आश्वासन दिल्याचं म्हटलं आणि सोबतच कुणबी बोगस प्रमाणपत्र ज्यांना दिली असतील त्यांच्यावर कारवाई आणि 2 मागण्या मान्य झाल्याचं सरकारनं आश्वस्त केल्यानं त्यांनी आंदोलन स्थगित केलं। व्यवस्थित त्यावर चर्चा केली आणि आता जर 1-2 मागण्या हाकेंच्या काही सोडल्या तर त्या सोडल्यास बाकी सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे। सोबतच येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये स्वतः लक्ष्मण हाके आणि वाघमारे या दोघांनाही तिथे निमंत्रण देण्यात आलंय। सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पण बघतोय की त्यावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर सकारात्मक चर्चा केली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे। दरम्यान मंत्र्यांनी विनंती केल्यानंतर हाकेंचं आंदोलन अखेर स्थगित झालेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। आंदोलन स्थगित, मात्र लढाई सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। लक्ष्मण हाकेंनी सांगितलं की आम्ही तात्पुरतं आंदोलन स्थगित करतोय, मात्र जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्हाला काही समजत नाही असं समजू नका। आम्ही पुन्हा लढा उभारू, आमची लढाई संपलेली नाही असं हाकेंनी म्हटलं। सोबतच या सगळ्या निवेदनामध्ये भुजबळांनी देखील अनेक मुद्दे उपस्थित केले। मराठा समाजाप्रमाणे आम्हालाही योजना द्या असं त्यांनी म्हटलं आणि सोबतच अनेक मोठ्या राजकीय घोषणा त्यांनी केल्या, राजकीय मागण्या त्यांनी केल्या। दरम्यान या सगळ्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे आपण बघतोय। शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि भुजबळांनी या मंचावरून एक मोठी मागणी केली आहे की आम्हाला सुद्धा राजकीय आरक्षण द्या अशी एक विशेष मागणी भुजबळांनी या मंचावरून केली आहे। सगळ्याच ओबीसी समाजाला त्यांनी आश्वस्त केलंय की या मागण्यांसंदर्भात मी तुमच्या सोबत आहे।
छगन भुजबळ तुमच्यासोबत आहे असं त्यांनी आश्वस्त केलं. सोबतच सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा आहे की मगाशी दृश्य आपण बघतोय काही वेळापूर्वीची, जेव्हा लक्ष्मण हाके यांनी आपण उपोषण स्थगित करत असल्याचं म्हटलं. पडीगुद्री जालना येथील थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. मंत्र्यांच्या विनंतीनंतर हाकेंचं आंदोलन स्थगित झालेलं आहे. स्थगित करत आहोत आणि या सर्व मान्यवर मंडळींना आणि शासनाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. याचा अर्थ असा नाही की आमच्या त्याला काही कळत नाही, समजत नाही आणि त्याला भावना नाही हे समजू नये. आणि आज आम्ही हे आंदोलन सन्माननीय मान्यवरांच्या स्थगित करत आहोत. पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही आंदोलनामध्ये स्थगित करत आहोत. आपण बघतोय की हे काही वेळापूर्वीची दृश्य, जेव्हा लक्ष्मण हाकेंनी हे घोषित केलेलं आहे की सरकारला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत, सरकारची विनंती आम्ही मान्य करतो आणि हे उपोषण आहे ते स्थगित करतो. मात्र आम्हाला काही समजत नाही असं समजू नका. आम्ही ह्याच्या पाठीशी असू. ह्या संपूर्ण प्रक्रियेत जर आम्हाला कुठे काही आढळलं तर मात्र विशेष लढा उभारला जाईल असं भुजबळ देखील म्हणाले होते. भुजबळांनी या मंचावरनं अनेक मोठी विधानं केलेली आहेत. विशेषतः मनोज जरांगे पाटलांवर तर त्यांनी टीका केलेलीच आहे. सोबतच याच मंचावरून त्यांनी राजकीय आरक्षणाची देखील मागणी केलेली आहे. विशेषतः पंकजा मुंडेंच्या पराभवाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की पंकजा मुंडेंनी कुठल्याही समाजाला विरोध केलेला नव्हता, मात्र तरीही त्यांना पाडण्यात आलं. आणि त्याचा पुनरुच्चार करताना त्यांनी राजकीय आरक्षणाची मागणी केली. भावना नाही हे समजू नये. आणि आज आम्ही हे आंदोलन